जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो, आईंनो, बहिणींनो. आज मी तुमच्यासाठी खूप इन्फॉर्मेशन आणि एक चांगली गोष्ट बोलणार आहे. जशी तुम्ही फ्लॅट प्रिफर करताय, माझी पहिली व्हिडिओ होती त्याच्यामध्ये मी की बिल्डर लोक कसे फसवतायत, तुम्ही जिथे बुकिंग टाकताय ते कुठे टाकायला हवी, किती जसं की 50,000 बुकिंग असते पण घेतात 10-5,000 रुपये, एंडिंगला तुम्हाला तो फ्लॅट भेटत नाही. असे खूप सारे मोठमोठे मल्टी कंपनीज आहेत ज्या गोष्टी फ्रॉड करतात. ठीक आहे, चला त्यांचा विषय जाऊन द्या. शेवटी बघा, तुमच्यावर पण डिपेंड आहे सर्व गोष्टी की तुम्ही कुठे फ्लॅट घेताय, काय करताय. आपण कसे भोले मनाने जातो की फ्लॅट होतो, अरे माझे फॅमिली राहायला भेटेल. कारण की माणूस पहिला मुलाबाळांसोबत प्रेम 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 करतो. सेकंड जी फिलिंग जुडलेली असते तो म्हणजे असतो घर. आणि हे काही चोरट्याने लोकांना समजत नाही. ठीक आहे, ते फक्त तुमच्या पैशांसाठी हावरलेले असतात. तर खूप केअरफुली, खूप सावधानीने फ्लॅट प्रिफर करा. इथेच नाही तर म्हणजे सांगेल टॉवर्समध्ये सुद्धा. आता बोलणार की टॉवरमध्ये तसं MMRD आहे, लिगल आहे, खूप सारे कमेंट करणार. पण त्यांना सांगू इच्छितो, तुम्ही जी हिस्ट्री काढली ना, खूप साऱ्या ठिकाणी टॉवरची कामं सुद्धा बंद करून काही लोक फ्रॉड करून इथे इकडनं गुल झाले. ठीक आहे, तर मी जसे माझे कस्टमर येतात, अरे हो तुम्ही त्या कन्स्ट्रक्शन तुमचे फ्लॅट आहेत का, इथे आहेत का. अरे पण माझं म्हणणं आहे की जे माझे फ्लॅट्स आहेत ना, मी कॉन्फिडेन्शियली तुम्हाला देऊ शकतो. काही गोष्टी कमी करायच्या असणार कमी करू शकतो. जसं की तुम्हाला काही ऑफर द्यायचे तर ऑफर देऊ शकतो. बाकी ज्यांच्यामध्ये मी इंटरफेअर करणार, तर इन केस त्याने काही प्रॉब्लेम क्रिएट केलं तर कोणाकडे येणार तुम्ही? माझ्याकडे येणार. मी कोणाकडे जाणार? त्या व्यक्तीकडे. आणि तो व्यक्ती तिकडे नसला तर काय करणार तुम्ही लोक? बरोबर. तर मी मोस्टली माझेच कन्स्ट्रक्शन आहेत, मी माझे कन्स्ट्रक्शन सोल्ड आउट करतो. माझे स्वतःचे फ्लॅट्स आहेत. मी कस्टमर लोकांना अजूनपर्यंत काय ना स्कीम देत आलोय. कधी कोणाला फर्निचर लागलं फर्निचर दिलंय, कधी कोणाला तुम्हाला साधारण फॉल सिलिंग किचन कॅबिनेट लागले दिलेले आहेत. पूर्ण रेडी करून दिलाय फ्लॅट, ते सुद्धा करून दिलेले आहेत सहकुशीने. असं नाही की तुम्हाला वाटेल की अरे हे पूर्ण एरिया बनवून देत आहेत म्हणजे जास्त रेट लावत असणार. ही थिंकिंग ठेवू नका माझ्याबद्दल. तरी मी क्षमा मागतो, कारण की या गोष्टी माझ्याकडून होत नाहीये. ठीक आहे, की रेट जास्त वाढवायचे मग तुम्हाला त्या रेटमध्ये करून द्यायचं असं नाहीये. मार्केटला कुठेही क्रॉस चेक करा तुम्ही कशाने काढेलमध्ये की काय रेट चालू आहे. त्या रेट पासून 200-300 रुपये तुम्हाला कमी करून तुम्हाला त्याच्यामध्ये अजून फॅसिलिटीज ऍड करून देणार. आता आमचं साधारण नवीन कन्स्ट्रक्शन पण चालू आहे आणि डिसाईड नाही झालंय, पण एक 2 BHK राहिलाय. त्याच्यामध्ये 2 BHK मध्ये मी तुम्हाला प्रॉपर चांगला सेफ्टी डोर वुडन मध्ये, म्हणजे आतमध्ये एक फील येतो, बोलतात ना की यार की हा घर मला हवाय, हा असंच घर मला हवा होता. तर तसा 2 BHK आहे तो. सेकंड एंट्रन्सला पूर्ण मॉडिफिकेशन करून देतोय. आतमध्ये फॉल सिलिंग मध्ये रोप लाईट आणि आपले जे स्पॉटलाईट असतात ते लावून देणार आहे, जेणेकरून एक प्राईम लक्झरियस लुक त्याच्यामध्ये येणार. जसं एकदम प्राईम आणि लक्झरियस लुक. ओके, आणि त्याच्यामध्ये प्लस मी किचन कॅबिनेट पण देतोय. राईट, तर या गोष्टी माझ्यामध्ये ऑलरेडी अटॅच असतातच सर्व गोष्टीमध्ये. तर तुम्ही जर प्रिफर करत असणार, असं सांगितलं नाही की माझ्याकडे प्रिफर करा, बाकी तुमची इच्छा आहे. बघा, शेवटी आपण घर बघताना 10-15 ऑप्शन्स बघतो, पण तुम्ही घर कुठे घेताय, कोण बिल्डर आहे, त्याची काय क्वालिफिकेशन आहे, काय करणार आहे, फ्युचरमध्ये काय प्लॅनिंग आहे, फ्युचरमध्ये तुमचा काय प्रॉब्लेम होणार आहे तर कसं काय, ते सर्व माहिती करून घ्या. त्यानंतर फ्लॅट बुक करा. तर राहायला इम्पॉर्टंट पॉईंट्स म्हणजे की अंडर कन्स्ट्रक्शन तुम्ही फ्लॅट बुक करणार ना मित्रांनो, तो खूप कन्सेशन भेटतो. 1.5-2 लाख तुमच्या जागेवरती वाचतात. 1.5 लाख तुम्ही कमवायला गेले तर 1-1.5 वर्ष तुम्हाला लागतो. म्हणजे जागेवरती तुम्ही 1 लाख रुपये प्रॉफिटमध्ये, म्हणजे जसं की तुम्हाला रेंटल इन्कम नाही कमवलं तरी तुम्ही 1 लाख प्रॉफिटमध्ये आहे. सेकंड, तुम्ही ती प्रॉपर्टी रिसेलमध्ये जरी विकताय तुम्ही लॉसमध्ये जात नाही, बिकॉज की तुम्ही ऑलरेडी कमी रेट्समध्ये घेतलेली आहे. तर हे गोष्टी आपल्याकडे होतात. राईट, तर आपण जे अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट बुक करतो, आता बरेच काही कस्टमर अंडर कन्स्ट्रक्शन आम्ही फसलोय, इथे फसलोय. पण तुम्ही जांच पडताळ केली नाहीये म्हणून तुम्ही तिकडे फसलेले आहेत. राईट ना, जर मी चुकलो तर मला सांगा तुम्ही कमेंट्समध्ये. तर तुम्ही जर बघणार अरे 5,000 मध्ये टोकन भेटतो, आमचा फ्लॅट बुक झाला आहे, माझ्या खिशातून पैसे, तुमच्या खिशातून पैसे सुटत नाही. पहिली गोष्ट तर 5-10 हजारामध्ये फ्लॅट बुक करताय, एंडिंगला तेच फ्लॅट ते देत नाही. पहिली गोष्ट त्यांची स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगतो. सॅम्पल फ्लॅट बनवणार, त्याच्यावरती 10-12 जणांची बुकिंग उचलणार. एंडिंगला तुम्ही जेव्हा तुमची 2-2.5-5 लाख होतात त्यावेळेस ते लोक बोलतात की याव तुम्ही पेपर वाचले असणार, त्याच्यामध्ये 20% पैसे कट होणार. 3 वर्षानंतर पैसे घ्यायला या टप्प्याटप्प्याने. ते पण लॉस तुमच्या माइंडमध्ये काय येणार गोष्ट की पैसे पण जात आहेत, आता कामही होत नाही. एक काम करा, कुठेतरी आम्हाला फ्लॅट देऊन टाका. मग ते लोक बाहेरचे कोणत्या एजंटला पकडतात ना, जे घाणेरडे फ्लॅट असतात ना, जे जात नाही,
ते फ्लॅट तुम्हाला देतात आणि तुम्हाला चिपकून टाकतात. तर ही या लोकांची स्ट्रॅटेजी आहे. समजून घ्या मित्रांनो, मी कोणती वाईट गोष्ट कोणाला बोलत नाही, करत नाही. मी जेवढा कस्टमरना फ्लॅट दिलेला आहे ते अजून पण सुखी आहेत. कॉन्टॅक्ट नंबर म्हणजे लवकरच माझा एक काम होणार आहे, ज्याच्यामध्ये कस्टमर स्वतः पाहू शकणार की मी काय केलं आहे आणि काय दिलेलं आहे. ते कस्टमर मला रिटर्न मेसेज करू शकतात. तुम्ही स्वतः लाईव्ह बघू शकणार ती गोष्टी. लवकरात लवकर ती सुद्धा आमचा प्रोसेस चालू आहे. तर ठीक आहे मित्रांनो, की या काही गोष्टी आहेत. अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत. मी हळूहळू तुमच्यासोबत डिस्कस करणार, बोलणार आणि नक्की मला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला काही प्रॉब्लेम असली बिनधास्त तुम्ही कॉल करा. मी यासाठीच बसलोय की एक मिडल क्लास माणसाचं घर चांगल्या पद्धतीने व्हावं, की इन फ्युचरली काही प्रॉब्लेम्स नको. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी रजा घेतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.